मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आम्ही सर्वजण मित्र आणि नाना लोक आम्ही आता जाणार आहोत मिनी वृंदावन वाडा पालघर या ठिकाणी आणि खूप मजा येणार आहे। आणि मिनी वृंदावन आम्ही पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत आणि वाड्याला सुद्धा खूप मजा करणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका, खूप मजा येणार आहे। सर्वांनी हाय करा, हाय। तर चला जाऊया। मित्रांनो, नानाच्या मित्राच्या कारमध्ये आता मी बसलेलो आहे आणि मागून आमचा टेम्पो येत आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता मी आंघोळ करायला सातोलीला जाणार आहोत आणि त्यानंतर मिनी वृंदावन आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। सर्वजण आता टेम्पो मधून उतरत आहेत। तर मित्रांनो, आपण बघू शकतो की आपण सातोलीला आलेलो आहोत आणि इकडे गरम पाण्याची 3 कुंड आहेत। हा पहिला आहे, हा दुसरा आणि इकडे तिसरा कुंड आहे आणि पूर्ण गरम पाणी आहे। आणि आपल्याबरोबर आपले मित्र सुद्धा आहेत आणि नाना पण आहे। हे सर्वजण आंघोळ करत आहेत। हाय। तर मित्रांनो, सातोलीला आंघोळ करून झालेला आहे आणि इथे नाश्ता झालेला आहे, नाश्ता झालेला आहे आणि सर्वजण आता चाय पित आहे। आणि त्यानंतर आपण वृंदावनला जाणार आहोत। हे लोक अजून रेडी होणार आहेत, आताच नदीतनं पोहून आल्यात। आपण पोहोचलेलो आहोत मिनी वृंदावन गोवर्धन इको विलेज, म्हणजे पूर्ण वृंदावन सारखं मिनी वृंदावन आहे। आणि सर्व जे आयडल्स आहेत, मूर्त्या आहेत, ते सेम टू सेम वृंदावन सारखं केलेलं आहे इकडे। आणि इथे पूर्ण सर्वजण येतात आणि मेडिटेशन सुद्धा करतात आणि खूप शांत जागा आहे इकडे। आणि नाना बोल, इथे जेवणाची सोय आहे। बघूया काय काय आहे, एक्सप्लोर करूया। सर्व एक्सप्लोर करण्यानंतर आपण प्रसादालय आहे इकडे, तिथे आपण जेवण करूया। तर चला जाऊया आपण। आपण मिनी वृंदावन मध्ये एंट्री केलेली आहे आणि आता आपला प्रवास चालू झालेला आहे इकडे। आणि आता आपण पाहूया काय काय एक्सप्लोर करण्यासाठी भेटणार आहे पुढे। गौशाला आहे इकडे आणि मंदिर आहे आणि प्रसादालय सुद्धा आहे। तर एक एक करून आपण एक्सप्लोर बघूया काय काय बघायला भेटणार आहे। इथे मंदिर आहे आणि इथे पूर्ण किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता। आणि इथे गौशाला सुद्धा आहे, ते आता आपण पाहूया एक एक करून। तर मित्रांनो, श्री श्री राधा वृंदावन बिहारी टेम्पल इथे आपण एंटर करणार आहोत। चैतन्य महाप्रभु है कौन?
ये भगवान कृष्ण है, लेकिन इस कलयुग में हरे कृष्ण महामंत्र का प्रचार करने के लिए 500 वर्ष पूर्व वो अवतार लिए थे। भगवान कृष्ण का एक अवतार है, भक्त अवतार है। हमको तर मित्रांनो किती गर्दी आहे इकडे या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 हरे। तर दर्शनासाठी तुम्ही लाईन बघू शकता, इतकी जण आलेली आहेत या। तर मित्रांनो आपण मंदिराच्या आउटर साईडला बघू शकतो की कृष्णाचे जे पण जीवनातले जे प्रसंग आहेत ते सर्व या मंदिराच्या आउटर साईडला लावलेलं आहे। जे बालपणींचं त्यांचं जीवन आणि खूप काही आहे। श्री श्री राधा वृंदावन बिहारीचं टेम्पल होतं, जे मंदिर होतं ते आपण बघितलेलं आहे आणि तिकडे दर्शनसुद्धा घेतलेलं आहे। आणि आता आपण गौशाला गोवर्धन गौशालाच्या तिकडे आलेलो आहोत आणि ते आपण पाहू शकतो की किती गायी आहेत आणि त्यांना सर्वजण चारा देत आहेत। बघा गोवर्धन गौशाला आपण इकडे पाहू शकतो आणि सर्वजण गाईला चारा देत आहेत आणि दर्शन पण घेत आहेत, गाईचं पाय पडत आहेत। हे बघू शकता गिरगाई आहेत या सर्व। तर आता आपण प्रसाद घेतलेला आहे, प्रसादामध्ये खिचडी आहे आणि आता इथे भोजनालयासाठी लाईन सुद्धा लागलेली आहे, तुम्ही बघू शकता। नॉर्मल असंच लाईन लावायची आणि आपल्याला भोजन भेटणार आहे चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने टेस्ट घेत आहेत। जय 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 अशी कटोरी संपलेली आहे आमची आणि छान असं जय कसं वाटतं? छान मस्त आवाज एकदम आवडीने लोक खात आहेत, कारण ही प्रसाद आहे, भगवंताचा प्रसाद आहे, तो खाल्लाच पाहिजे, पूर्ण संपून टाकणार आहे आता पूर्ण आता प्रसाद संपवणार आहे मी आता बघा फटाफट आणि चव खूप छान आहे। आपण जेवण पाहू शकतो की किती छान पद्धतीने वाढत आहेत। बस 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 हरे कृष्ण असं आपली डिश कंप्लीट झालेली आहे। आणि आता इकडे ललिता भवन करून हॉल आहे आणि इथे आपण भोजन करणार आहोत आणि सर्वजण बसलेले आहेत, बघू शकता प्रसाद आहे ते आता सर्वजण इकडे बसून खात आहेत आणि आपण सुद्धा आता जेवूया। हात धुण्यासाठी आहे आणि जे पण आपण आता खाल्लेलं आहे ही प्लेट इकडे सर्वजण धुतात आणि इकडे ठेवायची आहे या साईडला। हे बघा सर्व म्हणजे सेल्फ आहे, स्वतःच प्लेट धुवायची आहे आणि ठेवायची आहे, हे बघू शकतो। मित्रांनो श्री श्री राधा वृंदावनचं मंदिर आपण पाहिलेलं आहे, गोशाला आहे ही सुद्धा पाहिली आपण, खूप छान होतं आणि आपण जेवणसुद्धा करून घेतलेलं आहे इकडे। आणि आता आपण नेक्स्ट प्लेस जी आहे ती पाहणार आहोत। तर मित्रांनो श्री श्री मदन मोहन मंदिर आहे ते आता आपण पाहणार आहोत आणि त्याचं स्ट्रक्चर आहे ज्या मंदिराचं खूप सुंदर आहे आणि उंच भव्य असं किती फीट मोठं आहे ते आता आणि आकर्षक सुद्धा आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आता। तर बघत राहा मित्रांनो आता।
श्री श्री राधा मदन मोहन टेम्पल हे आता आपण पाहतोय. आपण प्रवेश केलेला आहे या मंदिरामध्ये. त्यात इथे थोड्या सीडी आहेत आणि नंतर हे मंदिराचं स्ट्रक्चर आपण बघू शकतो. किती उंच आहे हे. आणि इकडे भक्त आलेले आहेत दर्शनासाठी आणि इकडे फोटोज सुद्धा काढत आहेत. खूप छान अशी जागा आहे इकडे. आणि इथे आपण पाहू शकतो खूप हिरवगार निसर्गरम्य अशी जागा आहे. नेचर खूप मस्त आहे. डोंगर आहे आणि इकडचं मंदिर सुद्धा आहे. ते मी आता दाखवतो तुम्हाला मी.